आपल्यासोबत खासदार आहेत, आमदार आहेत, दोघी बहिणी आहेत। आधी ज्योती, ते तुम्हाला प्रश्न, पहिल्यांदा शपथ घेणार आहात, काय सांगितलंय बहिणींनी? ताईने एवढं सांगितलं की आपल्याला काम करायचं आहे आणि त्या कामासाठी झालेली आहे। बरं, थोडी एक्साइटमेंट आहे कारण पहिल्यांदा? नक्की नक्की पहिल्यांदा आलेले आहे, त्यामुळे सगळं नवीन आहे, आता ते सगळं पाहायचं आहे आणि समजून घ्यायचं। वर्षा, ते काही सल्ला दिला आमदार बहिणीला? नाही, सल्ला काही दिलेला नाही, फक्त एवढंच सांगितलं की लोकांनी निवडून दिलेले आहे, लोकांचा विश्वास आहे, आपल्याला एक परंपरा आहे आणि आज इथून चालताना मला आनंद पण आहे आणि दुःख या गोष्टीचं आहे की आमच्या वडील आज बरोबर नाही आहेत, पण आनंद या गोष्टीचा आहे की लोकांनी तिच्यावर विश्वास टाकलेला आहे पुन्हा एकदा आणि लोकांनी आम्हाला जी साथ दिलेली आहे त्याची अपेक्षा खूप आहेत। मुंबई, महाराष्ट्र असेल, इतर प्रश्न असतील, याच्यावरती वाचा फोडेल आणि तिच्याकडून अपेक्षा आहेत आणि लोकांच्या, त्यामुळे ती मग काम करेल याबद्दल मला। संसदेचं अधिवेशन असताना सुद्धा तुम्ही इथे आलात, बहिणीसोबत आलेला आहात? नाही, आज संसदेच्या अधिवेशनाला सुट्टी आहे, पण नक्कीच तिच्याबरोबर आज पहिला दिवस आहे तर मला तिथे राहणं जरुरी वाटतं। मोठा पाठिंबा आहे बहिणीचा? हो हो, बहिणीचाही पाठिंबा आणि धारावी परिवाराचाही पाठिंबा आहे। त्यामुळे आपण बघतोय दोन बहिणी, एक खासदार बहीण, दुसरी आमदार बहीण, हे विधान भवनामध्ये आलेले आहेत आणि जसं ज्योती गायकवाड यांनी सांगितलं की बहीण माझ्यासोबत आहे, धारावीकर माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्यामुळेच मी निवडून आज विधान भवनात येऊन आमदारकीची शपथ घेते। कॅमेरामन कृष्णा खापरेसह वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।